इंग्लिश 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 त्यांनी आपलं आकर्षित केलं. आपल्या मुलांना 10वीला गेलं तरी इंग्लिश आहे नाही ना, आता मराठी आहे. विज्ञान गणित त्याच्यात बट्ट्या बोळत झालाय. 2% विद्यार्थी निघतात त्याच्यात, पण ते कुठं बी निघणार. ते ह्या शाळेत असले तरी निघणार, किंवा शाळेत नाही गेले नुसते पुस्तक आणून दिले तरी पण निघणार. 2% विद्यार्थी तसे असतात. आता त्याच्यामुळे काय झालं, त्या इंग्रजी शाळांचा प्रचार वाढत गेला आणि त्या इंग्रजी शाळांकडे आपले मुलं गेले की पट ऑटोमॅटिकली कमी झाला. त्याला साथ दिली प्रशासकीय कामाचा जो बोजा असतो शिक्षकांवर, त्या गोष्टीने. शिक्षक आपला जिल्हा परिषद मध्ये आल्याच्या नंतर कोणाला विचारलं ते म्हणतात शिक्षक शिकवित नाही. तर पहिलं मी ज्यावेळेस बोलन 2 वर्षाचा अनुभव मी 1000 वेळा ऐकले, शिक्षकच शिकवित नाही असं म्हणणार. बरोबर आहे. पण तो शिक्षक त्याला त्या ऑफिसवरून काहीतरी एक लिंक येणार आणि त्या शिक्षकाला भरीत बसावं लागणार. काही शिक्षक असे आहेत, आता आपल्या सरांचं त्यांचं थोडं टेक्नॉलॉजीची आवड आहे म्हणून जमतंय, पण काही शिक्षक असे त्यांचे वय झाले, त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत. जो शिक्षक चांगल्या पद्धतीने ह्या मुलांना दिवसभर शिकवू शकतो, त्या शिक्षकाला त्या कामात गुंतलं जे त्याला येतच नाही, आणि तिथं गुंतल्याच्या नंतर ते आष्टीत जाऊन एखाद्या कॉम्प्युटरवाल्याकडून ते काम करून घेत बसते दिवसभर, आणि इकडे विद्यार्थी मोकळे राहतात. आहेत त्या पालकांना बी वाटतं, ज्याची परिस्थिती नाही त्याला पण काय वाटतं की नको इथं शिकवितच. आणि जसा मग पट कमी व्हायला लागला तसं तसं शिक्षकांची संख्या कमी झाली, बेरोजगारीची समस्या वाढायला लागली. जेवढे डीएड केलेले मुलं होते आता बिना लग्नाचे करते सगळे. सामाजिक व्यवस्था तुम्ही किती जवळून पाहिली मला माहित नाही. जो मुलगा गुरु होण्याचा लायक होता त्याला मुलगी सुद्धा भेटाना, ही परिस्थिती आपल्यावर आज आलेली आहे. आणि पाठीमागच्या 5 वर्षापासून येते, 5 ते 10 वर्षापासून. आपण त्याचा विचार नाही करत कधी. आपलेच मुलं आहेत समजा, भविष्यात आता एखाद्या मुलाला याच्यापैकी कोण, ह्या मुलांच्या पालकांपैकी कोणी पण मला सांगायचं की मला लेकराला शिक्षक बनवायचे, कोणीच म्हणणार नाही, हे मला मान्य आहे. शिक्षकाचा दर्जा ज्या ज्या समाजामध्ये ढासळला आहे, त्या समाजाचा विलय झालेला आहे, तो समाज वायाला गेलेला आहे. तुम्हाला आता हे ऐकायला एकदम असं फेक वाटन माझं, पण शेवटचं अंतिम सत्य हेच आहे. ज्या समाजामधला शिक्षक गुलामीची स्वतःच्या मनामध्ये त्याला रोज जाणीव होती, तो शिक्षक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवू शकत नाही. आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं ओझं वाढवून वाढवून आपण त्यांना त्या स्टेजला आणलंय. एखाद्या आमदारांनी जरी फोन केला तर आपला शिक्षक घाबरणार, सरपंचाला पण आपला शिक्षक घाबरणार. शिक्षक आपल्या सुरुवात झाली होती चाणक्यासारख्या शिक्षकापासून, त्याला जर कोणी आडवं गेलं तर राज्याची व्यवस्था बदलण्याची ताकद शिक्षकात होती. हे शिक्षकाचं महत्व असतं, पण ते आपलं आता राहिलेलं नाही.